आता देखील जरी मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधी बाकावर जरी बसत असलो तरी देखील एका बाबतीमध्ये मात्र या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक खरं केलं पाहिजे की जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा जो विषय आहे त्याचं युद्ध पातळीवरती काम, कारण ऊर्जा खात्यातले बरेचसे वरिष्ठ मुंबईचे अधिकारी देखील माझ्या ओळखीचे आहेत, तर त्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं खरं कौतुक करावं लागेल की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी की शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता जी काही सुरू केली होती त्यामध्ये जेव्हा आमचं सरकार आलं त्यावेळी आम्हीच्या सरकारने देखील त्याच्यामध्ये चांगले बदल केले की ज्या सबस्टेशनच्या बाजूची जमीन आहे ती पूर्वी सरकारी जमीन होती, आम्ही त्याच्यामध्ये बदल केला की खाजगी शेतकऱ्याची जमीन देखील आपण घेऊ शकतो। हा बदल हा आमचं सरकार असताना आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि आज त्या बदलामुळं आज मोठ्या प्रमाणावरती खाजगी लोक देखील महावितरणला जमिनी भाड्याने देतात आणि खूप सारे प्लॅन्ट्स या माध्यमातून आता उभारायला लागलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयाने देखील याकरता अत्यंत युद्ध पातळीवरती भूमिका घेतली, त्यांचे मी खरं आभार मानेन। कारण आता राहुरी तालुक्यात इथं ब्राह्मणी परिसरामध्ये एक मोठा प्लॅन्ट त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे, पुढच्या काही दिवसात त्याची पूर्णता होईल। तो देखील खाजगी नेवासा तालुक्यामध्ये चालू आहे त्याचं काम, त्या माध्यमातून ब्राह्मणी परिसराला दिवसा वीज लवकरच मिळेल। याच्यामध्ये आमची देखील भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे, कारण आम्हीच तो बदल आमच्या सरकारच्या काळामध्ये केला होता, त्यामुळे ही योजना आज होऊ घातलेली आहे। पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सातत्यानं त्याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून कुठेतरी त्यांचं देखील चांगल्या कामाचं कौतुक हे कोण कुठल्या पक्षात याला एवढं महत्त्व नाही, कोणी चांगलं केलं असेल तर चांगलं म्हटलं पाहिजे।